नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मोरे टेळकीकर, बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 मित्रांनो, आजचा रविवारचा नांदेड कामठा बाजारात आपणास घेऊन आलो आहे। या ठिकाणी आजचे काय लाईव्ह बाजारभाव आहेत आणि कशा पद्धतीने बाजार चाललेत, खरेदी विक्रीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, या ठिकाणी आमचे घनिष्ठ संबंध असलेले मित्र अरुण भाऊ सुकळकर, हातगाव मतदारसंघाचे भावी नेते आणि आता रनिंग मध्ये आमचे MLCचे असलेले आमदार राम पाटील रातुळकर साहेब यांचे पर्सनल असिस्टंट पी आहेत त्याचे, आणि हे त्यांचे मित्र। नाव सांगा? राजू भाऊ वानखेडे। हे माणूस तर बाजारात याचा नाव ह्याही आणलंय त्याला, आता कुठे या नेते म्हणजे कुठे आता हे नेता म्हशीच्या बाजार निघाला। आता बघा पुढील अवघड आहे आता नेत्याला होय। चला मित्रांनो, जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव। राजू भाऊ म्हैस घ्यायला याला गावरान पैकी चांगली घरी दूध खायला आणि आपल्या भागात चरलेली म्हैस पाहिजेत असली कोण आहे तर आपल्या नंबरवर मित्रांनो संपर्क साधा, तर त्याची म्हैस बघूत आपण। जमते दादा, किती लिटर दुधाची पाहिजे? 4 लिटर पाहिजे। 4 लिटर दुधाची पाहिजे। किमतीचा काही विषय नाही, म्हैस सडा झोकाला सगळ्या गोष्टीला चांगली पाहिजे, पहिल्या दुसऱ्या वेताना असा चाल। ठीक आहे, चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाव। मित्रांनो, आज नांदेड कामठा बाजारामध्ये एकदम मोठ्या मापात असलेली म्हैस या ठिकाणी बघायला मिळाली आपल्याला। दाजी काय किंमत आहे जे? 5 लाख। लय अवघड आहे की असं सांगू लागल्यावर काय किंमत आहे? 5 लाख सांगाल्या। किती वेळ त्याला आहे? जयराम तिसऱ्या वेताला काय चाललेली आहे दुधाला? 14.5 टाइमला। बर, हिला सोडून दाखवाईल काय? चलल की म्हैस? बघू द्या की आता एवढ्याला किमतीची म्हैस म्हणल्यावर लोकांना हिंडून बघावं लागेल ते बघून घ्या। ऑर्डर पोझिशन वगैरेची 14 लिटर टाइमला दूध आहे म्हणजे मित्रांनो। पोतं बांधले आणि थाय खाली काशीचा सगळा थैलं बांधले आणि बघून घ्या मित्रांनो। छोटा हाती म्हणायला हरकत नाही हिला। हा, जात कोणती? रिंग जापर गिर होय? हा, टोपली मध्ये तेवढी नाही, रिंग मध्ये आहे। दुधाची पक्की असल्यावर काय? दुधाची पक्की आहे 14 लिटरची। आज मागली कोण? केवढ्याला? 3.5 ला मागितली। कुठल्या गिऱ्हाईकानं? शेतकरी होतो, इकडे व्यापारी मागते। तुमचं का आता शेतकऱ्याचा माल व्यापाऱ्याचा? घरचा। तुम्ही व्यापारी की शेतकरी? शेतकरी। शेतकरी। सांगा मोबाईल नंबर? 90 22 22 15 15 32 63। बघून घ्या मित्रांनो, या म्हशीला बघायसाठी बरीच मंडळी या ठिकाणी जमा झाली। दादा कोणतं गाव? आलेगाव दाताळा? नाही, निळ्याच्या समोर। निळ्याच्या समोर कुठं येते? निळ्याच्या वसमत रोड। वसमत रोड झाले का? ह्या सोयरे सगळ्या गावाला ओळख आहे इथल्या नांदेड बाजाराला। हा, हे काय बाजार सोडणार? तुमचं गाव? कोतळा, हातगाव तालुका। हातगाव तालुका कोतळा। सर आपण पिंपळकोटा घ्यायला आल्या, इकायला आल्या, बघा आल्या, घ्यायला आल्या। कशी वाटते बाजार? चांगला आहे। जनावर बघून भाव चाल। आपण राम 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 राम। नागापूर इथं जवळच, अर्धापूरच्या बाजूला। राम राम। गाव सांगा? नागापूरचे। घ्यायला आल्या, बघा आल्या, बघा आल्या। काय आली कुठं पसंत नाही? चालते, ठीक। बघून घ्या मित्रांनो, आज नांदेड कामठा बाजारातली यांची खरेदी आहे। मामा केवढ्याला घेतली? 1,55,000 ला। खऱ्यानं घेतल्या की? खऱ्यानं। त्या सोयऱ्यानं सांगल्यानं वाढून सांगायला, ते वाढून सांगायला होतात बरं ना। हा होय, पैसे तुम्हाला द्यायचे। हा, राम राम। मग म्हणतील व्हिडिओ मध्ये 1,55,000 म्हणल्या द्या म्हणतील, मग कमी रमी असले तर। काय गॅरंटीने घेतली दुधाची? 5 लिटर टाइमला गॅरंटीची म्हैस घेतली। हे सोबत आजी वडील होईल तुमचे? मामा नाव काय तुमचं? नारायणराव कौंसले। गाव? राहाटी। कुठली ही आपली? बारूड राहाटी। बरोबर म्हैस तिकडे। बघून घ्या मित्रांनो, 1,55,000ची खरेदी आहे आजची बाजारातली।
नांदेड कंपा बाजारातले बाजार भाव कळण्यासाठी ही म्हैस दाखवत आहे तुम्हाला. माल आहे म्हैस चांगली आहे. म्हैसला काय बघायचं. नगदी व्यवहार झाला की ठेवल्या महाग काही चांगले अडकून ठेवा म्हणजे ते इजूस्तोर तरी राहावं काहीतरी. आता इजूस्तोर पैसे रविवारी येईना गेल तर मोकळं वा पैसे घेऊन त्याला असं अडकून टाका आहे की नाही. 8 दिवसाची गॅरंटी अंगाची 8 दिवसाची गॅरंटी हजार रुपये नाही आता तुम्ही जे बोलले तसंच व्यवहार होईल की स्वतःची अंगाची गॅरंटी आहे. दूध पहिला मला 6 काढलो म्हणलं पहिला गॅरंटी किती दाताला 6 दात आहे का? बघून घ्या मित्रांनो आजचे बाजार भाव कळतील या म्हशीच्या खरेदी किमतीतून तुम्हाला ह्या पद्धतीने रेट झाले बाजारात. हे कुठल्या होत्या म्हशी? नागापूर. शेतकरी तुम्ही 2 आणल्या. किती होत्या म्हशी तुमच्याकडे? 8 आता. तुमचा स्वतःचा डेअरी फार्म आहे. दूध कुठं टाकता? नांदेडला टाकता. भाव बरे पडतात का? काय भाव निघतात? 80 रुपये दरानं दूध विक्री जाते. आता मला तर तुम्ही खास शेतकरी आणि दूध उत्पादक असल्यामुळं काही शंका आता मला माझ्या मनात. बघू तुमच्याकडून उत्तर भेटलं. दादा आज स्थिती बघता दुधाचे दर वाढलेत मान्य आहे, पण तसंच खुराकाचे दर वाढलेत. खाद्य वाढे, खुराक वाढले आणि म्हशीच्याही किमती वाढल्या. मग आता माझं तर म्हणणं आहे की आपण जिथं होत्या तिथंच हाकाय की अजून बी. हा तरुणाईचं तर म्हणणं आहे की बा दूध उत्पादक आता रिवर्सच यायच्या माग आहे. कारण म्हशीचे दर वाढले, खुराकाचे दर वाढले, वैरणीचे दर वाढले. आता काय अपेक्षित आहे या दूध क्षेत्रामध्ये? सरकारनं पशुखाद्यासाठी कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये 50% सबसिडीवर म्हणा, खलीचं पोतं, जसं शेतीला आपण खताला सबसिडी भेटाली तसं पशुखाद्यासाठी सबसिडी भेटणं आवश्यक आहे का? तसं झालं तर हे व्यवसाय तर मला तरी वाटते. कारण माझा स्वतःचा डेअरी फार्म आहे, माझ्याकडे 10-12 जनावर आहेत, पण आता कुठलंच उत्पन्न शिल्लक राहायला मागं तयारच नाही. सगळं खर्चात बरोबर आहे सध्या तरी. आणि अजून आशा आहे हे दूध कुठं 100-150 रुपये लिटरपर्यंत जाईल काय, पण जाईना. जाते काय? हा आजच्या या खाद्याच्या आणि पशुखाद्य त्याला लागणारं व्हेटरनरीचं साहित्य किंवा त्याचे जे सप्लिमेंट आहे त्याचे इंजेक्शन, औषध, गोळ्या, दवाखाना सगळ्या गोष्टी बघितल्या आणि शेतीचे शेतमजुरी आणि कामगाराचा दाम या सगळ्या जर गोष्टीचं कॅल्क्युलेशन केलं तर एवढा भाव वाढून बी आज दूध उत्पादनाला घाट्यात आहे. बरोबर आहे? खरं खोटं आहे? हा तर याच्यामध्ये माझं तरी म्हणणं आहे, आज पहिला मुद्दा मांडतो मी चॅनलच्या माध्यमातून. सरकारला हे व्हिडिओ पाठवा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर करा. पशुखाद्याला सबसिडी मिळाली पाहिजे. काय दादा बरोबर आहे? तुमचं कोणतंही राहू द्या, सप्लिमेंट राहू द्या, त्याला लागणारे मायक्रोन्यूट्री राहू द्या, कॅल्शियम राहू द्या किंवा सरकी पेंट राहू द्या, जे जे काय आपण देता, मकाची चुन्नी असेल, हरभऱ्याची चुन्नी असेल, या सर्व पशुखाद्याला सबसिडी मिळाली पाहिजे. खरं होय खोटं होय? हा आता हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेअर करणं जरुरी आहे. चला तुमच्या म्हशीचे भाव सांगा. 170 सांगा. याचे पलीकडीचे जे काय दुधाचं 5-5ची गॅरंटी, 170चा भाव. फायनल कितीला द्यायची ते हिसाबा काय सांगा की? आता सांगा, ऐकायलेत लोक. तुमचं असलं पटलं ते येतील. 160ला देणार. इतक्या फरकाने एक ना म्हैस. हा इतक्या फरकाने एक ना 1.5 पर्यंत द्यायची तुम्हाला. त्याच्या कमी तुम्हालाही परवडणार. बरोबर आहे की? आता हे तुम्ही पिळलेले आहे स्वतः घरी. व्यवसाय का? डेअरी फार्म प्लस आता हे घेणे देणे विकणे ह्याच्यामध्ये. चालू ठीक आहे. सांगा मोबाईल नंबर. 9823 61 44 42. चालते ठीक आहे. किती दाता? आम्ही दिली साहेब. बर या इकडे. कशी आहे दाताला? 6 दात. पैसे व्यवहार कसा झाला? नगदी 1,32,000 रुपयाचा. 1,32,000 पुरे पैसे नगदी. नगदी पैसे. गॅरंटी फक्त अंगाची, दुधाची गॅरंटी काय नाही. बर जर आता तुम्ही पैसे नगदी घेतले, नगदी अंगाचा सडाचा काय प्रॉब्लेम निघाला तर? सळ फोडून घेतले. सळा संपला आता. हा फक्त अंगाचा आहे. 2 दिवसात अंगाला पैसे दिले साहेब. म्हैस घेऊन येईल आमची 2 दिवसामध्ये. तुम्ही भाडं लावून आणणार? आणून द्यावं लागला नाही. आणता येत नाही, माहिती आपल्याला. बर आता तेच व्यवहार कसा झालाय काय नाही बघावं दुधाची लागलं. गॅरंटी काय नाही. या आणि मारून सर घेतले फक्त माया. हे जे काय सांगाले ते खरं आहे का? ऐक ना सर. माझी गॅरंटी. प्रॉब्लेम यालो बर
प्रॉब्लेम आला तर वापस 2 दिवसाला वापस मंगळवारपासून वाट आहे तुम्हाला. बर बर चालेल. फोन लावा गावा बी गावाकडे येतो. या सुकळकर साहेब या या की साहेब बघून घ्या. हातगाव मतदारसंघाचे नेते सुकळकर साहेब काही आखिर मित्राला म्हैस घेऊन दिली. आम्हाला फिरलं बाजारानं ना आपण सौदा करून घेऊन जाईल. होय की नाही, होय मा? हा? तर काय? आज नांदेड कामठा बाजारात हे 3 म्हशी एका धन्याकडून खरेदी झालेल्या आहेत. मग तिन्ही जापराच घेणारे कुठले तुम्ही? सोमटाणा तालुका नायगाव. मामा आता हे किती म्हशी जमा केल्या तुम्ही आतापर्यंत? 3 घेतले आता आज 3. पहिले किती आहे आता? पहिलेच्या 12 आहेत. 12 आणि 3 15 म्हशी झाले. आता हे दूध व्यवसायासाठी घेतले की व्यापार? दूध व्यवसायासाठी. काय काय नियोजन केलं दूध व्यवसायामध्ये तुम्ही? शेड मारला 85 फुटाचा लांब, हा 25 फूट रुंद, 25 बाय 85चा शेड. पाणी आणि चारा जाग्यावर टोटल 8 एकर चारा, 8 एकर. नाही हो, म्हशीला दावणीलाच पाणी आणि चारा. बर बर, म्हणजे आधुनिक पद्धतीने शेड बांधकाम करून. बर, माणसं किती आहेत करायला तुमच्याकडे आता? माणसं माझ्याकडे 5 आहेत. 5 आहेत माणसं करायला. मामा आता दूध किती कलेक्शन व्हायला तुमचं सध्या? माझं आताच्या कंडिशनला हे जर विल्या हा तर 150च्या घराचं 150 लिटरचे वन टाइम दूध कुठं वितरित करता? स्वतः डेअरी आहे माझी. हो, पण पोहोच ते कुठं करता? आज आपला कलंबर कंट्री डेअरी. कंट्री डेअरी कलंबर आमच्या कारखान्यापाशी आहे. 300 कलंबर. बर बर, काय भावान जाते ते आता फॅटवर चालते. तरी बी अंदाजे सरास 80 रुपयापर्यंत चालते. त्या काय आता कारखाना म्हणजे ज्यांनी दूध प्रोडक्शन साठी घ्यालेत त्याने काही तुम्हाला काही आर्थिक मदती काय केलंय का? आता हे सगळं धंदा तुम्ही उभं केला. मामा आता व्यवसाय उभं करायला काय खर्च आलाय तुम्हाला? मला जवळपास 40 लाख रुपये. 40 लाख रुपये. अच्छा, हे 3 म्हशीची काय खरेदी आहे विलासराव? 6 लाखाला 3 म्हशी. रोखोक व्यवहार झाला. बर, आता अंगाची सडाची हद्दाची गॅरंटी गॅरंटी राहील. पहिल्या म्हशी दिलेल्या आहेत त्याला गॅरंटीची. बर बर, गॅरंटी व्यवहार झाला. बघू द्या सर, दर्रास मागे सर का तिथं. तिला घ्या इकडे आण तिला. थोडं मागे सारखा थोडं मागे सारखा. मामा या दूध व्यवसायात तुम्ही पहिल्यापासून हा की आता उतरल्या? 5 वर्षापासून तुम्ही हा. आता मला एक तुम्ही आता दूध मोठे व्यावसायिक आहात, दूध उत्पादक. मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे किंवा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे. मामा आजचे जे दुधाचे भाव तर बरे आहेत, साधारण मागच्या पेक्षा बरे आहेत. 10 रुपयानं प्लस झाले गाई म्हशीमध्ये. हा, पण मामा तितक्याच प्रमाणात ह्याचं जे पशुखाद्य आहे त्याच्यात सरकी पेंडा असेल, मकाची चुनी असेल ना इतर कुठले खाद्य असेल याचे दर तेवढ्याच प्रमाणात वाढलेत. आणि म्हशीचे रेट वाढले. तुम्हाला हे 6 लाखाला घेतलेल्या म्हशी या 4 महिन्याच्या अगोदर हे म्हशी कदाचित तुम्हाला 4 लाखाला भेटल्या असत्या. बरोबर आहे खोट आहे? मग आता तुम्ही सरकारला काय आवाहन करणार आहात एक शेतकरी म्हणून? आता आपलं काम काय आहे? 1 मिनिट. आता जे काही मुंडे साहेबांना, तुकाराम मुंडे साहेबांना एक चांगले काम करून या दूध व्यवसायात जे क्रांती घडवली की बाबा रासायनिक दूध हे हद्दपार केलंय. जे काही कृत्रिम दूध तयार होणार होतं ते हद्दपार केलंय. ओरिजिनल दुधाचं त्याने समजा आता मार्केटमध्ये आणि हे माहिती झाल्यामुळं लोकायला सुद्धा जे खाणार आहात त्याला आपण कृत्रिम खायला किंवा केमिकलचं खायला हे माहीत झाल्यामुळं आता चांगल्या दुधाची मागणी सगळीकडे आहे. पण या दूध व्यवसायामध्ये सरकारनं काही आर्थिक मदत अनुदान देणं जरुरी आहे का? आणि ते तुम्हाला भेटायला काय? नाही भेटलं नाही अजून. हा, पुढे काय होईल बघू. नाही तुमची काय मागणी राहील? तुम्ही मोठे व्यवसाय का? मुख्यमंत्री पशुधन उद्योग योजना लागू केलेली आहे. त्या लागू योजनेमध्ये आम्हाला समावेश करून घ्यावं. बरं, त्याच्यात तुम्हाला कशाचे काय भेटणार तुम्हाला? दूध ओरिजिनल गॅरंटीचं जागेहून कोणी असलं होय हो मामा, आता ती तुम्ही योजना सांगितलीत. या योजनेमध्ये शेतकऱ्याला कुठं लाभ होणार आहे हे सांगा मला. शेतकऱ्याला पैसा देणार आहेत ना 12 लाख रुपये 5 म्हशीने. 5 म्हशीला 12 लाख रुपये देणार आहात याची अपेक्षा आहे तुम्हाला. चालते मित्रांनो, या मामाशी मी सहमत आहे. आणि माझी सुद्धा सरकारला एक शेतकरी चॅनल म्हणून बळीराजा इथं सर्व शेतकरी बघालेत मित्रांनो. सगळे शेतकरी एकमुखी हातवर करून सरकारला मागणी करायची का? करा हातवर सगळे. जवळपास पशुधन असणाऱ्या सर्व ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला मामाने सांगितलेली योजना उद्योग योजनेमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावा. आणि अन्यथा जर समाविष्ट करता आलं नाही
तर जो कोणी एक पशुधन असलेला असो की 12 पशुधन असलेला असो त्याला सप्लिमेंट म्हणजे जे काही आपण जनावराला त्याला काय म्हणतो आपण कॅल्शियम असेल किंवा जे काही मिनरल मिक्सर द्यायचे त्याच्यापासून ते खल्ली चुनीपर्यंत शासनानं सबसिडी आधारावर ते खाद्य पुरवा पशुखाद्य बरोबर आहे तरच शेतकरी तरल नाही तर तरणार आणि दूध मग कृत्रिम खाण्याचीच वेळ येणार आहे शेतकरी जर या व्यवसायातून बाजूला गेला तर मामा हे अनुदान भेटणं गरजेचं आहे काय असाल सहमत तर सगळे एक बार अजून हातवरी करा बापू तुला लागणार काय हा करा वरी राहू द्या की बघून घ्या सर्व शेतकऱ्यांनी नांदेड कामठा बाजारामध्ये सहमती दर्शवली एकमुखाने मित्रांनो शासनानं आम्हाला पशुखाद्यासाठी अनुदान देणं जरुरी आहे बरोबर आहे जसं शेतीच्या खताला रासायनिक खताला सबसिडी देते की नाही युरिया असेल 18 असेल DAP असेल तसं या पशुखाद्याला सबसिडी भेटणं जरुरी आहे नाही आहे शासन कंपन्याला देते पण ही सबसिडी पशुखाद्याची शेतकऱ्याला दिली पाहिजे हिला तुम्ही एकदा देता मुराला देण आणि हिला देता का गावरानला काय सोयरा या सोयऱ्यापासून सावधारा बाजारातल्या माणसाला विनंती आहे नांदेड कामठा बाजारामध्ये हे सोयरा आहे म्हैस 1.10 घेतलो म्हणाला किती फसवेगिरी आहे सांगा तुम्ही मला हा 80ला असं खरं सांगायचं खरं होय 80ला घेतली नाही 80ला घेतली नाही मधलीच होय मायच्यान घेणार ते मला एका म्हशीला एवढा कमी मागितलं होतं मला अनुभव आहे ना मागितल्यामुळं तुमच्या मनाने केवढ्याला घेतली असेल नाही बा त्याचा अंतच लागणार आपल्याला लय बारीक काढतात ते टप्प्यात कार्यक्रम करणारे माणसं होतं किती दिवस राहिलेत दाजी काय सांगायला यायचे लाखाला द्यायचे त्याच्या कमी नाही सांगा मोबाईल नंबर घेतली संघ चिकायची लाखाला सांगा मोबाईल नंबर सांगा 98 68 54 13 चॅनलच्या माध्यमातून गिराईक आलं तर इथं काय होय भानगड लाखाला 3000 कमी 97 आम्हाला मध्ये घेऊन बोलू नका आम्हाला मध्ये टाकू नका तुमच्या सर्द्यात वाई म्हणल्या का शेतकरी ना मामा शेतकरी बरं मामा इथं दूध पिढ्या तुम्ही स्वतः नाही पार्टी नेल त्या काय किंमत सांगाल्या 2 लाख रुपये सांगाले आता काय दूध देईल अंदाजा काय देते की मोठ्या मापामध्ये गुजर हे जापर म्हैस आहे मित्रांनो 2 लाख रुपये किंमत सांगायला मामा आज मागितली कोण मागली केवढ्याला 1.55 ला मग कस द्यायची 75ला देऊ 1,75,000ला 2.5 लाखाला द्यायची 1.5 लाखाच्या वरून मागितली 2.5 ला द्यायची त्याच्या कमी नाही सोडून जा की तू भ्या सोड आवरती की गाव वाई म्हणल्या का वाई बर मामा कधीपासून सांभाळायला यायला 5-6 महिने 6 महिन्यात काय खर्च आला असेल सांभाळायचा खर्च काय आता गरीब म्हशी हातात चारा काय सगळे सांगा मग बरं खाली नाही चाऱ्यावर हाय बघून घ्या मोठ्या मापामध्ये म्हैस आहे मित्रांनो हाईटला 5-5.5 फूट हाईटला 2.5 लाखाला देऊत म्हणाले चौथ्यानं असेल काय मामा तिसऱ्यानं असं एकदम मोठ्या मापात आहे नांदेड बाजारातली ही दुसरी म्हैस आहे मोठ्या मापातली बघून घ्या मामा चीक सोळाय सगळा सडामध्ये चीक का सुटलाय सगळा सडा काय काही नाही पर अंगाचा सडाचा काय प्रॉब्लेम नाही असं समोर सांगा मोबाईल नंबर 9881 29 13 65 मामा आता ही शेड मध्ये राहून तांबडी पडली आणि 15-20 दिवस जर झाडाखाली बांधली तर काळी होईल का काळी होती की आमच्या झालती एक म्हैस काळी बरोबर आहे तुम्हाला अनुभव आहे मित्रांनो बरोबर आहे झाडाखाली जर या म्हशीला 1 महिना बांधलं राम राम तर म्हैस काळी जर दिसणार आहे शेड मध्ये राहून तांबडी पडली बरोबर आहे मामा मामा किमतीला कमी होय किमतीला कमी रमी करून देता सडा अंगाची गॅरंटी राहील किमतीला कमी रमी करून देता सडा अंगाची गॅरंटी राहील नाही हो आता तुम्ही अंगाची तर गॅरंटी देसाल की मग आता सौदा मग असा करायचा म्हणल्यावर गिराईक चिटकना मग चिटकना गिराईक चिटकायचं म्हणल्यावर कोणती एक बाजू घ्या अंगाची तुम्ही राहायचं बघायचं आलं तर राहू द्या चाल
ते म्हणाले त्याच्याच घरी बघायची म्हैस. आता कोण मुक्कामी राहील मामा? लेकी पशी राहणं आले कोणी रात्रभर मुक्कामी राहिले का हो लेकीच्या घरी? तुमच्या म्हशी पशी कसं राहील कोणी मुक्कामी सांगा बरं. त्याच्या घरी जाऊन 4 रोज राहिला बरं मामा. घेणाऱ्याच्या घरची गॅरंटी आहे की नाही 4 दिवसाची? ही एवढंच सांगा. ज्यानं घेतली त्याच्या घरी 4 दिवस तरी गॅरंटी अंगाची आहे काय? हा मग बकळ झालं. तुमच्या घरी कोणी म्हशी पशी राहिना? पिंपरण काय सांगायला दादा? 1,85,000. किती वेळाला असेल? तुम्ही घरी पिळलेली आहे? पार्टी घेतली आहे. दुधाची गॅरंटी नाही. सड फोडून देणार. मायांगाची गॅरंटी घेणार. मायांगाची किती दिवस गॅरंटी? इजेस्तोर घेणार. चालते. तुम्ही बरे दिसाल्या माणसं जरा समोर. इजेस्तोर गॅरंटी घ्यायलेत की नाही? होय हो. हे मामा आम्हाला माया घरीच बघायचं म्हणायला. काय काय कोण कोणाच्या म्हशीपाशी बसले हो? तुम्ही फुकट म्हैस दिला तरी तुमच्या म्हशीपाशी कोणी रात्रभर बसणार बघत? कोण बघत बसले हो? बघून घ्या. एकदम टॉपची म्हैस आहे मित्रांनो. ऑर्डर पोझिशनला भैया 6-7 तर देईल की दूध. हा आज केवढ्याला मागितली? 1,60-65 पर्यंत मागितली. मग कस देता फायनल? आता सांगूनच टाका. आता काय बाजार फुटला सगळा. 1,80ला द्यायची. त्याच्या कमी नाही. ए बाबा काय होते काय कमी? बाबाच्या मनावर सांगा की तुमचीच होय की म्हैस? तुमचीच होय की? भाऊ भावा की का बापले का? भाऊ भावा. मग दादा सांगा कस देता फायनल? कमी रमी आम्हाला सांगायचं नाही. सांगायचं नाही. तुमच्या मनावर येई ना हो गिराईक. म्हैस दिली घरून कळमनुरला. दिली का? आलत गिराईक. आपल्या मनावर चॅनलवर चले. आपल्या चले लोकांच्या जायना आले कस देता सांगा. याच्या कमी रुपयाला होईना म्हणून म्हणायचं. बस 1,75,000च्या कमी खडकुलाही होईना. असलं तर या, नसेल तर तिकडीच राहा. हा हे होय खरं. म्हैस दूध देणारी होय. 5-6 लिटर 7 लिटर तर देवा मोकळं. 7 लिटर देते. चालते ठीक आहे. मोबाईल नंबर 7620 इकडे कर बापू. 7620 4214 4214 चॅनलच्या माध्यमातून सडा अंगाची गॅरंटी देऊन म्हैस देणार तुम्ही 1,75ला. त्याच्या कमी नाही. दाजी कस देता? 1,35 म्हणाल्या. दुधाची काय खात्री राहील? दुधाची काही गॅरंटी नाही. किती दिवस राहिलेत? 8 दिवस बाकी आहात. येऊ द्या अलीकड. आज मागली कोणी? केवढ्याला? 20ला मागणी झाली. मग कसं देता आता फायनल? 25ला द्यायची. 1.25 लाखाला. कोणती जात होय आता? मुरा. 5 लिटर तर देवा. मसान होय की काय मुराच होय? मुरा न हो. आता त्या रिंगला हरियाणाला मुरा होतात. हा मुरामध्ये हलकी भारी दुधाची हे झालं. हा सांगा मोबाईल नंबर. 9209 9209 49 49 32. 1.25 सुटली. हा कोणी घेतली तर त्याच्या कमी नाही. हाय अजून मान ठेवता. तुमच्यासाठी आणि 1000 पैसे कमी करू. 1500 कमी करून देऊत म्हणाले. चॅनलवरून गिराईक आलं तर बघून घ्या मित्रांनो. म्हैस आणा आळकेडा अजून तिला. आता एवढ्या मोलाची म्हैस मध्ये आता किती बाऱ्या बघू द्या की आता. होय भावशीर आहे ना म्हैस. म्हैस ठोकर बी आहे. किती वेळेला असेल ही? तिसऱ्या नाही. चालते. वापस नाही की आता म्हणलेल्या शब्दाला? चालते ठीक आहे. सडा अंगाची गॅरंटी देऊ. तुमचा एक सांगा नंबर आता. तुमचा 7020 7020 19 76 54. चालते ठीक आहे. कोण्या गावचे? गॅरंटी देऊ. वाडीचे व्यापारी. कोणती? पुयडवाडी. बरं चालते ठीक आहे.